ओके. बघा, आपलं जसं ठरलं होतं की एव्हरी सॅटरडे आपल्याला काय करायचंय, व्होकॅब्युलरी सेशन घ्यायचंय, बरोबर. तर आज सॅटरडे आहे म्हणून आज आपण व्होकॅब्युलरी सेशन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जो वर्ड दिला जातो त्या वर्ड, जो प्रिव्हियस इयर वर्ड असतो त्याचं काय केलं जातं, सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे दोन्ही भाग आपण पाहतो, बरोबर. चला तर मग बघूया आता. पहिला बघा, एक एक मिनिट. चलो, बघा पहिला वर्ड आहे आपला आजचा व्होकॅब्युलरीचा. त्याचं नाव काय आहे, एम्बेलिश. एम्बेलिश म्हणजे काय करणे, एम्बेलिश म्हणजे एखाद्या गोष्टीची सजावट करणे. काय करणे, सजावट करणे. त्याला काय करणे, सुशोभित करणे. आपण त्याला काय म्हणतो, एम्बेलिश म्हणतो, बरोबर. आता आपण त्याचे सिनॉनिम पाहू. पहिला एम्बेलिशचा सिनॉनिम्स आहे ऍडॉन. ऍडॉन म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा आणखीन सुंदर बनवणे, त्याला काय म्हणतो आपण, ऍडॉन म्हणतो. जसं की टू मेक मोर ब्युटिफुल और अट्रॅक्टिव्ह बाय प्लेसिंग ऑर्नामेंट्स ऑन समथिंग, है की नाही. समजा एखादा व्यक्ती असेल, तो स्वतःला आणखीन सुंदर बनवण्यासाठी, है की नाही, दिसण्यासाठी काय करतो, ज्वेलरी जे काही असतात ना, की नाही, ड्रेसिंग वगैरेच्या काही गोष्टी ऍडॉन करतो. म्हणजे काय करतो, तो स्वतःला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतो. दुसरा एम्बेलिशचा सिनोनिम आहे ऑर्नामेंट. ऑर्नामेंट म्हणजे काय, टू ऍड डेकोरेटिव्ह आयटम्स टू एनहान्स एस्थेटिक अपील अँड व्हिज्युअल रिचनेस. ऑर्नामेंट म्हणजे काय असतं, जे काय अलंकार असतात, जे आभूषण असतात, ठीक आहे नाही, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्नामेंट म्हणतो. हा एम्बेलिशचा दुसरा सिनॉनिम आहे. आणि तिसरा सिनॉनिम काय आहे, ब्युटिफाय. ब्युटिफाय म्हणजे कसं, टू इम्प्रूव्ह द अपिअरन्स और व्हिज्युअल क्वालिटी ऑफ अ पर्सन. एखाद्या व्यक्तीची जो जसा दिसतो, आहे का नाही, त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणतात, तो देख देख काय म्हणतो आपण त्याला, देखना दिसावा, बरोबर. त्याच्यासाठी ज्या पद्धतीने मेकअप आर्टिस्ट वगैरे असतात ना, ते काय करतात, त्याला ब्युटिफाय करतात. काय करतात, ब्युटिफाय करतात. हे तिन्ही काय झाले, कशाचे सिनॉनिम झाले, एम्बेलिशचे. फर्स्ट सिनॉनिम आहे ऍडॉन, सेकंड आहे ऑर्नामेंट, तिसरा आहे ब्युटिफाय. हे आलं लक्षात, कळालं, समजलं, ठीक आहे. मग आपण पुढचा भाग आता पाहूया. त्याचा अँटोनिम बघा एम्बेलिशचा. एम्बेलिश म्हणजे काय करणे, आताच सांगितलं तुम्हाला, एखादी गोष्ट काय करणे, अट्रॅक्टिव्ह बनवणे, सुशोभित करणे, त्याची सजावट करणे, आपण त्याला काय म्हणतो, एम्बेलिश म्हणतो, बरोबर. तर मग त्याच्या विरुद्ध काय असेल, सिम्प्लिफाय करणे. म्हणजे एखादी गोष्ट खूप अट्रॅक्टिव्ह, खूप देखीव असेल तर त्याला काय करणे, टू रेड्यूस समथिंग और इट्स बेसिक. म्हणजे तिचा जो देखीवपणा आहे तो काय करणे, कमी करणे, त्याला सिम्प्लिफाय करणे, एक साधारण बनवणे. आलं लक्षात. दुसरं आहे स्ट्रिप. हे काय पाहतोय आपण, अँटोनिम्स पाहतोय. काय पाहतोय, अँटोनिम्स पाहतोय. स्ट्रिप म्हणजे काय, टू रिमूव्ह ऑल कव्हरिंग डेकोरेशन फीचर्स ऍडेड एम्बेलिशमेंट कम्प्लिटली. ज्या पद्धतीने एखाद्याने समजा मेकअप केला, तो मेकअप केल्याच्या नंतर खूप चांगला दिसतो. मेकअप रिमूव्ह केल्याच्या नंतर कसा दिसतो, तो जसा नॅचरल आहे तसं. मग ते स्ट्रीप म्हणजे काय करणे, त्याचा मेकअप तो रिमूव्ह करणे. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरं आहे त्याचा अँटोनिम्स, डिफेस करणे. काय करणे, डिफेस करणे. आलं लक्षात. हे तीन अँटोनिम्स कशाचे आहेत, एम्बेलिशचे आहेत, बरोबर. कळालं, समजलं, ठीक आहे. तुम्ही नोट केले का, का नाही, नाही ना, केलं, बरं ठीक आहे. खरंच केलं, अच्छा, ठीक आहे, चला असो. बघा पुढचा वर्ड आहे प्रॉडिगल. प्रॉडिगल आपण ज्याला काय म्हणतो माहिती, जो गड्या असतो, जो काय करतो, पैशाचा विचार करत नाही, तो अननेसेसरी पैसे काय करत राहतो, आपले खर्च करत राहतो, ठीक आहे नाही, किंवा आपला स्वतःचा वेळ सुद्धा काय करत राहतो, तो वेस्ट करत राहतो. त्याला आपण काय म्हणतो,
प्रॉडिगल म्हणतो. अननेसेसरी कुठेही कुठेही स्पेंडिंग टू मच मनी, तो काय करतो, आपले जे पैसे आहे तो जास्त प्रमाणात खर्च करतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉडिगल म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, प्रॉडिगल म्हणतो. प्रॉडिगलचा पहिला सिनोनिम येतो एक्स्ट्रा वॅगंट. प्रॉडिगलचा पहिला सिनोनिम काय येतो, एक्स्ट्रा वॅगंट. एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे कसा, लॅकिंग रिस्ट्रेंट इन स्पेंडिंग मनी युझिंग रिसोर्सेस बियॉन्ड नेसेसिटी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खर्च करणारा, त्याला काय म्हणायचं आपण, त्याला म्हणायचं एक्स्ट्रा वॅगंट. त्याला काय म्हणायचं आपण, एक्स्ट्रा वॅगंट, की जो काय करतो, गरजेपेक्षा जास्त खर्च करतो. दुसरा आहे याचा सिनोनिम प्रॉडिगलचा, प्रॉफिलिगेट. प्रॉफिलिगेट म्हणजे निष्काळजीपणे, त्याला कसली काळजी असते का नाही, त्याच्याकडे जेवढे पैसे आले तेवढे तो काय करतो, वेस्ट करून टाकतो अननेसेसरी गोष्टीवरती, त्याला आपण म्हणतो प्रॉफिलिगेट. काय म्हणतो आपण त्याला, प्रॉफिलिगेट म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा आहे सिनोनिम याचा स्पेंड थ्रिफ्ट. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे कसा, अ पर्सन हु स्पेंड्स मनी केअरलेसली अँड फुलिशली विदाउट फ्युचर थॉट, जो फ्युचरची पर्वा न करता, भविष्याची पर्वा न करता, एखादा व्यक्ती असतो ना, त्याला सेव्हिंगचं काही घेणं देणं नसतं, जेवढे पैसे आले तेवढी मजा करण्यामध्ये त्याचा आनंद त्याला घ्यायचा असतो, बरोबर. अशा पर्सनला आपण काय म्हणायचं, स्पेंड थ्रिफ्ट म्हणायचं. काय म्हणायचं, स्पेंड थ्रिफ्ट. हे जे तीन सिनोनिम झाले, तीन सिनोनिम कशाचे आहेत, प्रॉडिगलचे आहेत. प्रॉडिगलचा पहिला सिनोनिम काय आहे, एक्स्ट्रा वॅगंट. दुसरा सिनोनिम काय आहे, प्रॉफिलिगेट. आणि तिसरा सिनोनिम काय आहे, स्पेंड थ्रिफ्ट. आलं लक्षात तुम्हाला, हे तीन सिनोनिम आहेत. आता चला आपण याचे काय पाहू, अँटोनिम्स पाहू. अँटोनिम्स, हे वर्क का करतो बघा. प्रॉडिगलचा अँटोनिम्स, जसं आपण म्हणतो प्रॉडिगल म्हणजे कसा, पैसे खर्च करणारा, पैशाची न पर्वा करणारा, जो एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये निष्काळजीपणे फ्युचरचा न विचार करता जो पैसे खर्च करतो, त्याला आपण म्हणतो प्रॉडिगल म्हणतो. त्याच्या उलट काय येतं, त्याचा अँटोनिम्स, जो पैशाची बचत करतो, जो पैशाची काय करतो, बचत करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं स्पेंड थ्रिफ्ट सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, स्पेंड थ्रिफ्ट सांगितलं होतं. तर पहिलं आहे त्याचं थ्रिफ्टी. थ्रिफ्टी म्हणजे कसा, जो त्याचे रिसोर्सेस केअरफुली यूज करतो, त्याचे रिसोर्सेस किंवा त्याचे पैसे कसं करतो तो यूज, केअरफुली, फार विचारपूर्वक, फार नियोजनबद्ध त्याची तयारी असते, की नाही, त्याचं एकदम नियोजन असतं की कुठे कशा पद्धतीने त्याला पूर्ण दिलेले पैसे आहेत ते पुरवायचे. लक्षात, त्याला आपण थ्रिफ्टी पर्सन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, थ्रिफ्टी पर्सन म्हणतो. सेकंड अँटोनिम आहे फ्रुगल. फ्रुगल, ज्याला आपण एखादा म्हणतो ना आपण, अरे तो तर फार कंजूस आहे, काय करतो तो, फार पैशाची बचत करतो, अशा पर्सनला आपण काय म्हणतो, फ्रुगल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्रुगल म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा अँटोनिम आहे पार्सिमोनियस. हा शब्द एक्झामला बऱ्याचदा आलता, पार्सिमोनियस. पार्सिमोनियस म्हणजे कसा असतो, जो एक्स्ट्रीमली अनविलिंग टू स्पेंड मनी, म्हणजे त्याची इच्छाच नसते, पैसा त्याच्या हातातून सुटतच नाही. आपण एखादा म्हणतो ना पर्सन असतो की त्याच्या हातातून पैसा सुटत नाही, ठीक आहे नाही, तो त्याला म्हणलं ना चाय प्यायला चला, ते विचार करतो, यार आता तिथे गेल्यानंतर बिल हे देईन का, मी देईन बिल हे देईन का, है का नाही. अशा पर्सनला आपण काय म्हणतो, पार्सिमोनियस. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही कुठे जाता तेव्हा त्यावेळेस, बरोबर का नाही, तो विचार करतो, आता नाही आपण काय करू ते विचार करते म्हणते आता, नाही तर एखादे जण असतात घेऊन मोबाईल फोन पे, मी देतो मी देतो मी देतो, त्याचं लॉक उघडण्यातच 5 मिनिटं जातात, ते येते पेमेंट करून जाते, चला केलं का मग चला. अशा पर्सनला काय म्हणतो आपण, पार्सिमोनियस. काय म्हणतो आपण त्याला, पार्सिमोनियस. आलं लक्षात तुम्हाला, कळाले याचे अँटोनिम्स आणि सिनोनिम्स दोन्ही पण. ठीक आहे, आपण तिसरा वर्ड पाहू. तिसरा वर्ड आहे रिप्युडिएट. रेप्युडिएट म्हणजे एखाद्या गोष्टीला नकार देणे, रिजेक्ट करणे, त्याला काय म्हणतो आपण, रेप्युडिएट म्हणतो. त्याला काय म्हणतो, रेप्युडिएट. किंवा सोडून देणे किंवा एखादी गोष्ट त्यागणे, त्याला आपण काय म्हणतो, रेप्युडिएट म्हणतो. रेप्युडिएट म्हणजे काय, टू रेफ्यूज टू ऍक्सेप्ट, एखादी गोष्ट स्वीकारण्यापासून काय करणे, नकार देणे. त्याच्यानंतर एक्नॉलेज ऑर बी असोसिएटेड विथ, टू फॉर्मली डिनाय, म्हणजे लक्षात घ्यायचं की एखादी गोष्टीला काय करणे, नकार देणे, रेफ्यूज करणे, त्याला आपण काय म्हणतो, रेप्युडिएट म्हणतो. आता रेप्युडिएटचा पहिला सिनोनिम काय आहे, रिनाऊन्स करणे. रिनाऊन्स करणे म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट सोडून देणे.
रिनाऊन्स करणे म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट सोडून देणे, त्याग करणे, त्याला काय म्हणतो आपण, रिनाऊन्स म्हणतो, बरोबर. दुसरं आहे डिसओन. डिसओन म्हणजे काय करणे बघा, डिसओन म्हणजे काय करणे, टू रिफ्यूज टू एक्नॉलेज और मेंटेन एनी फर्दर कनेक्शन विथ समवन, हे का नाही, एखाद्या सोबत हे का नाही, जे काही मैत्री संबंध आहेत ते आपण काय करतो, त्याच्यासोबत राहत नाही, तो म्हणतो तू बरोबर वागत नाही की नाही, आपण काय करतो, त्याला काय म्हणतो आपण, डिसओन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डिसओन म्हणतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरा सिनोनिम आहे रिजेक्ट. तिसरा सिनोनिम काय आहे, रिजेक्ट करणे म्हणजे डिसमिस करणे, रिफ्यूज करणे. आलं लक्षात तुम्हाला. हे सगळे जे सिनोनिम आहेत ते कशाचे आहेत, रेप्युडिएट. रेप्युडिएट जर एक्झाम मध्ये शब्द आला तर आपल्याला लक्षात पाहिजे की जे 3 सिनोनिम कोणते आहेत. फर्स्ट आहे रिनाऊन्स, दुसरा आहे डिसओन, तिसरा आहे रिजेक्ट. आलं लक्षात, कळालं. चालतं, पुढचा बघ. ह्याच्यानंतर रेप्युडिएटचे अँटोनिम्स. रेप्युडिएटच्या अँटोनिम्स मध्ये पहिला अँटोनिम आहे, एखादी गोष्ट जर आपण रेप्युडिएटचा अर्थ काय पाहिला, एखादी गोष्टीचा त्याग करणे, सोडून देणे, काय नाही, नकार देणे, बरोबर. मग त्याचं अँटोनिम काय असेल, एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करणे, ऍक्सेप्ट करणे, हे काय नाही, स्वीकारणे. म्हणून त्याचा एम्ब्रेस, आपण त्यालाच काय म्हणतो, एम्ब्रेस करणे. एम्ब्रेस करणे म्हणजेच काय करणे, ऍक्सेप्ट करणे. हा झाला याचा पहिला अँटोनिम्स. एम्ब्रेस म्हणजे काय, टू ऍक्सेप्ट, वेलकम करणे, सपोर्ट करणे, हे का नाही. लक्षात, कळालं तुम्हाला. म्हणजे खुशीने एखाद्या गोष्टीला काय करणे, आपण सपोर्ट करणे, त्याला काय म्हणतो आपण, एम्ब्रेस करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे याचा अँटोनिम, रॅटिफाय करणे. रॅटिफाय म्हणजे काय करणे, मान्यता देणे. काय करणे, एखाद्या गोष्टीला आपण काय करतो, फॉर्मल. एखाद्या समजा मिनिस्टरना, आता बघा, ज्या काही मागण्या होत्या धर्मेंद्र प्रधानना आता रेजिग्नेशन दिलं, मग काय झालं, ते आपल्या मागण्या रॅटिफाय झाल्या. काय झाल्या, रॅटिफाय झाल्या, फॉर्मली कन्सेंट दिली त्याला. म्हणजे काय केली, ऑफिशियली काय केली त्यांनी, आपल्याला परवानगी दिली, म्हणजे कन्सेंट दिली. आलं लक्षात, रॅटिफाय केलं. त्याच्यानंतर तिसरा आहे अँटोनिमेचा एक्नॉलेज. तिसरा काय आहे अँटोनिमेचा, एक्नॉलेज. एक्नॉलेजचा अर्थ सुद्धा काय होतो, ऍक्सेप्ट किंवा ऍडमिट करणे, एखादी गोष्ट स्वीकारणे, त्यालाच काय म्हणतो आपण, एक्नॉलेज करणे. जर तुम्हाला रेप्युडिएटचे अँटोनिम्स विचारले तर त्याच्यामध्ये पहिला तुम्ही सांगू शकता, एम्ब्रेस करणे, रॅटिफाय करणे किंवा एक्नॉलेज करणे. आलं लक्षात तुम्हाला, समजलं, ठीक आहे. हे पूर्ण लक्षात घ्या बरं का, कारण लगेच त्याच्यावर टेस्ट होणार, तुम्हाला लगेच विचारणार क्वेश्चन, हा, त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यानंतर डॉडल. डॉडल, आपण म्हणतो ना, एखादा माणूस फारच मंद आहे, फारच रेंगाळतो, कोणासोबत गप्पा मारत बसला की तिथंच तो गप्पा मारत बसतो, त्याला भानच राहत नाही, अशा माणसाला आपण काय म्हणतो, डॉडल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डॉडल. तो डॉडल करतोय का नाही, फार रेंगाळतो, फार मंद आहे. आलं लक्षात, हे का नाही, त्याला आपण काय म्हणतो, डॉडल म्हणतो. जसं की डॉडलचा मिनिंग लक्षात घ्या, टू वेस्ट टाइम, मूव स्लोली किंवा लिंगर एमलेसली विदाउट अर्जंट पर्पज. म्हणजे तो काय करतो, एक लक्ष द्या, डॉडलिंग म्हणजे काय करणे, टाइमपास करणे, त्याला कसलाही टाइम, वेळेची व्हॅल्यू असते का, नसते, त्याला आपण डॉडलिंग म्हणतो. आलं लक्षात. किंवा त्याला दुसरा शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेट, म्हणजे काय करणे, आज जर काम दिलं तो काय करतो, म्हणतो उद्या करू, आळशीपणा करतो, हे का नाही, लेझी असतो, त्याला आपण प्रोक्रॅस्टिनेट म्हणतो. त्याच्यानंतर त्याचा पहिला सिनोनिम बघा, पहिला सिनोनिम आहे डॉडलचा, लॉइटर. काय आहे, लॉइटर. टू स्टँड ऑर लिंगर अराउंड, म्हणजे काय करणे, रेंगाळणे, एखाद्या गोष्टीमध्ये बसला की तिकडेच बसला, गेला की तिकडेच गेला, आहे का नाही. मित्रासोबत कुठं काय थोडस काम होतं, गेला तिकडे, पूर्ण दिवस घातला, अभ्यास इकडं बँड वाजला आपला अभ्यास, आहे का नाही, त्याला म्हणतो आपण लॉइटर म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं आहे लिंगर. टू स्टे इन अ प्लेस लॉंगर दॅन नेसेसरी. समजा एखाद्या कामाला गेलो आपण, त्याला काम थोडासा वेळ लागायला, पण आपण त्याला 2 तास ते काम करीत बसलो, त्याला काय म्हणतो, लिंगर, लिंगरिंग करणे. आलं लक्षात. ते अर्ध्या तासाचं काम होतं पण त्याने 2 तास घातले त्यासाठी, आपण म्हणतो ना एखाद्या पर्सनना, अरे हे तर मी 5 मिनिटात केलं असतं. एखादा गणिताचा प्रॉब्लेम असतो, हे की नाही, किंवा एखादं, बरोबर का नाही, ते काय करतात, तो असतो 1 मिनिटाचा, आपण त्याला 10 मिनिटं 20 मिनिटं, ते येत नाही मग त्याच्याच नाही, ती लिंगरिंग असते. त्याचं काय असतं, लिंगर, आपण त्याला काय म्हणतो, लिंगर म्हणतो. त्याच्यानंतर डॅली. डॅली म्हणजे काय,
टू ऍक्ट स्लोली और इनडेसिसिव्हली, टू वेस्ट प्रिशियस टाइम लेझिली. तो काय करतो, आपला जो वेळ आहे आळशीपणाने काय करतो, व्यस्त घालतो. आलं लक्षात? त्याला काय म्हणतो आपण, डॅली म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, डॅली म्हणतो. हे जे 3 सिनोनिम आहेत ते कशाचे आहेत, डॉडलचे आहेत. डॉडलचा पहिला सिनोनिम काय आहे, लॉइटर. दुसरा काय आहे, लिंगर. तिसरा काय आहे, डॉली डॅली. ठीक आहे. बघा आता ह्या डॉडलचा अँटोनिम्स काय बघायचं आपल्याला, डॉडलचा अँटोनिम्स. अँटोनिम्स आहे हॅसन. काय आहे, हॅसन. आता एखादा जर गडबड, समजा एखादा जर फार, आपण डॉडलचा मिनिंग काय पाहिला, जो पर्सन काय करतो, रेंगाळतो, फार मंद गतीने चालतो, फार स्लो असतो, हे का नाही, वेळेवर काम करत नाही, त्याला आपण म्हणतो डॉडल. त्याच्या उलट जो घाई गडबडीमध्ये फास्ट वेळेवरती काम करतो, हे का नाही, त्याला आपण हॅसन म्हणतो. हॅसन काय म्हणतो, हॅसन. टू ऍक्ट ऑर मूव्ह विथ अर्जन्सी, हे का नाही, तो नेहमी घाईत असतो, कोणतंही काम तत्परतेनं करतो, त्याला आपण हॅसन म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं आहे हरी. हरी म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी, एखादं काम फार स्पीड मध्ये करणं, हरीडली करणं, गडबडीत करणं, त्याला आपण हरी म्हणतो. त्याच्यानंतर तिसरं आहे रश. रश म्हणजे काय, एखादी गोष्ट फार स्पीडने जाते, रश, हे का नाही, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, टू कॅरी आउट अन ऍक्शन विथ अ ग्रेट स्पीड. तो एखादी ऍक्शन काय करतो, फार झपाट्यामध्ये करतो, फार वेगाने करतो, त्याला आपण काय म्हणतो, इन रश. लक्षात, समजलं? हे आहे त्याचे 3 अँटोनिम्स. कळालं? ठीक आहे. पुढचं बघा आता, ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस, ग्रिगॅरियसचा मिनिंग काय होतो, ग्रिगॅरियस म्हणजे कसा, ज्याला की म्हणजे असं एकटं राहू वाटत नाही, ज्याला सगळ्यांमध्ये कंपनीमध्ये, फ्रेंड्सच्या कंपनीमध्ये राहू वाटतं, हे का नाही, ज्याला लोनली लोनली राहू वाटत नाही, का नाही, त्याला आपण काय म्हणतो, ग्रिगॅरियस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ग्रिगॅरियस म्हणतो. ग्रिगॅरियसचा अर्थ काय होतो, फॉन्ड ऑफ कंपनी, आहे का नाही, ज्याला काय करा, ज्याला काय आवडतं, मित्रांच्या सहवासामध्ये राहायला आवडतं, त्याला काय म्हणतो आपण, ग्रिगॅरियस म्हणतो. त्यालाच आउट गोईंग म्हणतो, आपण त्याला हे पण म्हणतो, सोशायबल म्हणतो. अँड एन्जॉईंग इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स, म्हणजे त्याला काय इंटरॅक्ट सुद्धा होऊ वाटतं दुसऱ्या मित्रांसोबत, आहे का नाही. काही जण असतात ज्यांना बोलू वाटत नाही, इतरांशी शांत राहतात, आहे का नाही, ते ग्रिगॅरियस असतात का, नसतात. मग ग्रिगॅरियसचा पहिला सिनोनिम काय आहे, सोशायबल. ते सोशायबल काय असतं, विलिंग अँड इगर टू टॉक अँड एंगेज ऍक्टिव्हिटीज विथ अदर पीपल. ज्याला काय वाटतं की दुसऱ्या पीपल सोबत, आहे का नाही, इंटरॅक्ट करू वाटतं, अशा पर्सनला आपण सोशायबल म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर आउट गोईंग, फ्रेंडली, कॉन्फिडंट, फाइंडिंग एफर्टलेस टू बॉन्ड इन अ ग्रुप एन्व्हायरमेंट. असा एखादा व्यक्ती असतो, आपण त्याला आउट गोईंग म्हणतो. आउट गोईंग म्हणजे कसा, जो लवकर एखाद्या सोबत काय करू शकतो, ओळख निर्माण करू शकतो. आलं लक्षात? हे का नाही, लवकर फ्रेंडशिप करू शकतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, आउट गोईंग म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा सिनोनिम आहे कंपॅनिएबल. कंपॅनिएबल म्हणजे काय, ज्याला सहवासामध्ये राहू वाटतं. वॉर्म, वेलकमिंग अँड प्लीजंट टू स्पेंड सोशल टाइम अलॉंग साइड. जो काय करतो, सहवासामध्ये जर कोणी असेल, एखाद्या बसनं तुम्ही ट्रॅव्हल करायला, एखादा व्यक्ती बघा फार बडबड असतो, सगळी ओळख काढतो, तुमची काढतो, त्याची काढतो, असं वाटतं की हा फार जुना मित्र आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंपॅनिएबल, आहे का नाही, तो चांगला कंपॅनियन आहे, बरोबर, ठीक आहे नाही. अशा कंपॅनियन साठी कुठे जायचं म्हणलं की आपण अशाच व्यक्तीसाठी म्हणजे मित्राला कॉल करतो, अरे चल तू सोबत. एखाद्या न बोलणाऱ्या मंद म्हणजे एकदम शांत व्यक्तीला आपण सतत कॉल करतो, बोलतो का, नाही. कंपॅनिएबल व्यक्तीलाच आपण बोलतो, आहे का नाही, कारण त्यालाच आपण शेअर करू शकतो, तोच आपला ऐकून घेऊ शकतो, आहे का नाही. आलं लक्षात? म्हणून ग्रिगॅरियस हा याचा सिनोनिम, 3 सिनोनिम काय पाहिलं आपण, एक पाहिलं सोशिएबल पाहिलं, त्याच्यानंतर दुसरं आउट गोईंग पाहिलं, आणि तिसरं काय पाहिलं, कंपॅनिएबल. आलं लक्षात तुम्हाला? हे 3 सिनोनिम, याने सगळे जे शब्द दिलेत का, हे एक्झाम मध्ये PYQ मध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रिगॅरियसचा अँटोनिम्स. ग्रिगॅरियसचा फर्स्ट अँटोनिम आहे इंट्रोवर्टेड. आता मी सांगितलं तुम्हाला, ग्रिगॅरियस म्हणजे जो बोलतो, हे का नाही, जो इंटरॅक्शन करतो, जो फ्रेंड्स मध्ये राहतो, हे का नाही, जो मग फ्रेंड्स मध्ये राहत नाही, जो व्यक्त होत नाही, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, इंट्रोवर्टेड. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, इंट्रोवर्टेड.
ज्याला की फक्त एकांतच आवडतो, एक्स्ट्रोवर्टेड नसतो. एक्स्ट्रोवर्टेड म्हणजेच ग्रिगॅरियस असता, इंट्रोवर्टेड म्हणजे कसं तो एकांतात राहतो. असे काही व्यक्ती असतात की जास्त बोलके नसतात, अबोला असतात, ठीक आहे ना, त्यांना आपण इंट्रोवर्टेड म्हणतो. क्वाईट, रिझर्व, प्रेफरिंग सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे कसं त्यांना एकांत आवडतो. आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यानंतर दुसरा अँटोनिम आहे याचा रिक्लुझिव्ह. रिक्लुझिव्ह म्हणजे कसा जो नेहमी कंपनीला अवॉइड करतो, आहे की नाही, त्याला नको वाटतं सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये, ग्रुपमध्ये त्याला नको वाटतं, किंवा त्याला थोडस शायनेस फील होतं, आहे की नाही, त्याला व्यक्त होऊ वाटत नाही. अशा व्यक्तीला आपण रिक्लुझिव्ह म्हणतो. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? रिक्लुझिव्ह म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरा अँटोनिम आहे रिझर्व. रिझर्व म्हणजे कसा स्लो टू रिव्हील इमोशन्स, म्हणजे जो काय करत नाही, फार व्यक्त होत नाही मित्रांसमोर, आहे का नाही, त्याच्या गोष्टी कोणालाच माहित नसतात, तो कधी कधी काहीतरी सांगतो, आपले प्रॉब्लेम सुद्धा तो सांगत नाही. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? रिझर्वड म्हणतो. काय म्हणतो? रिझर्व म्हणतो. आलं लक्षात तुम्हाला? आज हे 5 आपण सिनॉनिम पाहिले, त्याचे 5 आपण ओकॅबलरी मध्ये 5 वर्ड्स पाहिले, त्याच्यामध्ये 5 सिनॉनिम्स पाहिले, 5 अँटोनिम्स पाहिले. आता तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक याचे किती सिनॉनिम पाहिले आपण? 3 सिनॉनिम आणि 3 अँटोनिम्स, म्हणजे 6 वर्ड ते झाले, आणि एक मेन वर्ड म्हणजे 7 वर्ड. एका शब्दामध्ये किती शब्द शिकले आपण? 7 शब्द शिकले. पूर्ण जर 5 शब्द धरले तर 7 35 शब्द आपण शिकले. आलं लक्षात तुम्हाला? समजलं? ठीक आहे, आता आपण याच्यावर टेस्ट बघूया. एक MCQ टाइप. सांगा बरं पहिल्याचं काय आन्सर आहे? वाचा एकदा. सांगा काय पहिल्याचं आन्सर? इकडे थांब, इकडून दिसतं का? इकडनंच सांग. बघा, चूज द वर्ड मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू एम्बेलिश. एम्बेलिश च्या सिमिलर असा कोणता वर्ड आहे? हा, बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. का? कारण सिम्प्लिफाय म्हणजे करणे, काय करणे, एखादी गोष्ट जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल त्याला साधारण बनवणं, बरोबर. त्याच्यानंतर रिमूव्ह करणे म्हणजे एखाद्याने समजा सजावट केलेली आहे चांगल्या पद्धतीने, ती रिमूव्ह करणे, ते एम्बेलिशचा सिनॉनिम होईल का? नाही, ते अँटोनिम होईल. डिफेस होईल का? नाही. म्हणून काय होणार आपला? ऍडॉन होणार. काय होणार? पहिलाच आपण सिनॉनिम पाहिला होता एम्बेलिशचा, काय होता? ऍडॉन करणे. हे का नाही, ऍडॉन म्हणजे काय करणे? एखाद्याला सुशोभित करणे. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरं बघा बरं, प्रॉडिगलचं. बघा, एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे उधळा, जो पैशाला काय करतो? वेस्ट करतो, हे का नाही. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? स्पेंड थ्रिफ्ट. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे जो पैसा खर्च करतो तो बी, बरोबर, सिनॉनिम आहे. त्याच्यानंतर प्रॉफिलिगेट, तो सुद्धा काय आहे? सिनॉनिमच आहे. एक्स्ट्रा वॅगंट, तो सुद्धा कसा आहे? सिनॉनिम आहे. मग याचा ऑपोजिट म्हणजे अँटोनिम कोणता आहे? फ्रुगल म्हणजे कंजूस. आपलं उत्तर काय आहे मग? फ्रुगल. आलं लक्षात? कळालं? त्याच्यानंतर दुसरं बघा आता, हे सांगा चला, व्हॉट इज द सिनोनिम ऑफ रेप्युडिएट? रेप्युडिएटचा सिनोनिम काय येतो? ऑप्शन नंबर बी, रिनाउन्स करणे. एक्झॅक्टली. रेप्युडिएट म्हणजे नकार देणे, ठीक आहे ना, रेफ्यूज करणे, स्वीकार न करणे, त्याला आपण काय म्हणतो? रेप्युडिएट म्हणतो. म्हणून रेप्युडिएटचा काय काय विचारलंय आपल्याला? सिनॉनिम विचारलाय, आहे का नाही. मग कन्फर्म म्हणजे मान्यता देणे, एंडोर्स म्हणजे सुद्धा मान्यता देणे, सँक्शन म्हणजे सुद्धा मान्यता देणे, रिनाउन्स म्हणजे काय करणे? रिफ्यूज करणे, नकार देणे. आलं लक्षात? कळालं? समजलं? तुम्ही असं काय होतं, रेप्युडिएटचं पहिला आन्सर काय त्याचं? बी ऑप्शन. त्याच्यानंतर याच सांगा आता, डॉडल. आपल्याला अँटोनिम विचारलाय, काय येतं? हॅसन येतं. काय येतं? हॅसन येतं. लिंगर म्हणजे सुद्धा रेंगाळणे होतं, लॉइटर होतं, डॅली होतं, बरोबर. उत्तर काय येतं आपलं? हॅसन येतं. काय येतं? हॅसन येतं. कळालं? ठीक आहे. हे सांगा आता, अ पर्सन हु इज डिस्क्राइब एज अ ग्रिगॅरियस इज अ बेस्ट कॅरेक्टराइज ऍज. असा पर्सन सांगा ज्याला आपण ग्रिगॅरियस म्हणतो, सोशायबल म्हणतो, हे का नाही. दिले वाटते, इथं दिले, हे का नाही, 2 नंबरचं, बरोबर. जो फ्रेंडली असतो, हे का नाही. अनफ्रेंडली काय झालं त्याचं? अँटोनिम झालं. शाय, शाय नसतो तो. रिक्लुझिव्ह पण नसतो. तो कसा असतो? सोशायबल असतो, हे का नाही.
आता दुसरं, आयडेंटिफाय द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रॉडिगल. बरोबर, प्रॉडिगलचं सिनोनिम काय आहे? सी, एक्स्ट्रा वॅगन, जो पैशाला काय करतो, खर्च करतो. ठीक आहे नाही, कळालं? हे बाकीचे तिन्ही काय आहेत त्याचे अँटोनिम्स आहेत. ठीक आहे, कळालं? हे सांगा बरं चला. हो, मी सरकतो. बघा, पहिल्याचं काय येतं? सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू एम्बलिश. हा, बी, सिम्प्लिफाय. बघा, अपोजिट एम्बेलिश, ब्युटिफाय नाही होत, डेकोरेट होत नाही, ऑर्नामेंट होत नाही. ही सगळी सिनोनिम आहेत. त्याचा अपोजिट काय आहे? सिम्प्लिफाय. बरोबर. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटोनिम ऑफ रेप्युडिएट. रेप्युडिएटचा अँटोनिम काय येतो? काय येतो? सी येतो. अँटोनिम विचारले म्हणल्यावर बरोबर सी येतो. रॅटिफाय म्हणजे मान्यता देणे, रेप्युडिएट म्हणजे काय करणे? नकार देणे. काय करणे? नकार देणे. बरोबर. डिसओन म्हणजे सुद्धा नकार देणे, रिजेक्ट म्हणजे सुद्धा नकार देणे, आणि डिनाय म्हणजे सुद्धा काय करणे? नकार देणे. बरोबर, आलं लक्षात? समजलं? त्याच्यानंतर पुढचा भाग पाहू. चल, हे सांगा बरं. इफ यू डॅश ऑन युअर वर्क यू विल मिस डेडलाईन. काय येतं? 2 नंबर येतं. इफ यू हॅसन ऑन युअर वर्क यू विल मिस द डेडलाईन. होतं का? नाही होत. त्याच्यानंतर रश होत नाही. ऍक्सलरेट होतं का? नाही होत. काय होतं मग? डॉडल. डॉडल. जर तुम्ही रेंगाळले हे का नाही तुमच्या एखाद्या वर्क वरती, तर तुम्ही जी काही डेडलाईन तुम्हाला कामाची दिलेली असते ती मिस होऊन जाईल. बरोबर, समजलं? त्याच्यानंतर हे सांगा 10वं शेवटचं, ग्रेगॅरियसचा काय येतं? सी येतं. रेक्लुझिव्ह. सी येतं. सिलेक्ट द वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस म्हणजे कसा? आउट गोईंग पर्सन, हे का नाही, जो फ्रेंडली असतो, ज्यांना सर्वांच्या सहवासात राहावं वाटतं, त्यालाच आपण सोशल सुद्धा म्हणतो, कंपॅनिएबल सुद्धा म्हणतो. आलं लक्षात? आणि ज्याला कोणासोबत म्हणजे जी काही फ्रेंड्सची कंपनी नको वाटते अशा पर्सनला आपण काय म्हणतो? रिक्लुझिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रिक्लुझिव्ह म्हणतो. आलं लक्षात? आजच्या व्होकॅब्युलरी मध्ये काय काय शब्द घेतले, कशा पद्धतीने आपण त्याला ठीक आहे नाही टॅकल केलं. कळालं? समजलं? कोणाला काही डाऊट आहे आजच्या व्होकॅब्युलरी सेशन मध्ये? चला एकदा रिवाइज करू कोणकोणते शब्द होते ते. बघा, या आन्सर सीट वर ठीक आहे. समजलं का तुम्हाला? ओके, चल. हा, इंग्लिश बाय शेवाळे सर. हा, नाही, त्याच्या रेकॉर्डेड टाकलं म्हणजे तुम्हाला रिव्हिजन साठी. बघितलं का? हा, पेपर उद्या उद्या लाईव्ह त्याच्या